पुणे जमीन व्यवहाराप्रकरणी आता चौकशी सुरू। चौकशी अंती सत्य समोर येईल। अजित पवारांचे विधान। तर माझे नातेवाईक असले तरी अधिकाऱ्यांनी दबावात काम करू नका असेही उद्गार। निवडणुका जवळ आल्या की बदनामीसाठी आमच्यावर आरोप केले जातात। अजित पवारांची प्रतिक्रिया। तर मी कालही चुकीचं केलं नाही, उद्याही करणार नाही, अजित पवारांचं विधान। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या। सर्वेक्षणासाठी MMRDAनं उडवलं ड्रोन। ड्रोनसाठी परवानगी घेतल्याची पोलिसांची माहिती। मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये मंगळवारी मुंबईत महत्त्वाची बैठक। नगरपालिका निवडणुकीसाठी ठरणार भारतीय जनता पक्षाची रणनीती। विधिमंडळाची दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्या विनाच। विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा निर्णय अद्यापही प्रलंबित। 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता नाही। वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ। एकाच घरामध्ये हिंदू आणि मुस्लिम आणि इतर धर्मियांची नावं असल्याचा प्रकार मनसेनं आणला समोर। 350 पेक्षा अधिक मतदारांना त्यांचा पत्ताच नाही। पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी अजब माहिती समोर। जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहारापोटी शीतल तेजवानींचा कारनामा। अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता केलं खरेदी खत। शीतल तेजवानीच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। इमिग्रेशन विभागाकडून तेजवानीची माहिती मागवण्याचं काम सुरू। तेजवानीनं परदेशामध्ये पलायन केल्याचा पोलिसांचा संशय असल्याचा अंदाज। मुंबईतील अनधिकृत फेरीवाले मुक्त करण्याचं लोकशाही मराठीचं अभियान। फेरीवाल्यांची संख्या वाढल्यानं मुंबईकरांना नाहक त्रास। लोकशाही मराठी उठवणार या विरोधात आवाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।